नमस्कार, मी ओम. आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे आणि आता आपण आलेलो आपल्या सुपारीच्या बागेमध्ये. मंडळी, आपल्याला सुपारीच्या झाडांना पाणी व्यवस्थापन करायचं आहे. त्यासाठीच आपल्याला आधी जमीन नांगरून घ्यायची आहे. म्हणूनच आपण इथे आता ट्रॅक्टर घेऊन आलेलो आहे. तर सगळ्यात आधी आपण ट्रॅक्टर चालू करून ट्रॅक्टरने नांगरून घेऊयात. तर साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान सुपारीच्या बागेमध्ये पाण्याचं व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण या काळामध्ये पाऊस पूर्णतः गेलेला असतो, पाणी संपलेलं असतं. पासूनच सुपारीच्या झाडांना पाणी देणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून आपण आता सगळ्यात आधी ट्रॅक्टरने नांगरून घेतोय. नांगरून झाल्यानंतर काही काळ आपण जमीन अशीच सुकू देणार आहोत, जेणेकरून माती हलकी होईल आणि ओढायला देखील हलकं जाईल. सुपारीला पाणी देण्याची पद्धत आपण रिंगण पद्धतीने करणार आहोत. म्हणजेच पाठाने पाणी देण्याची जी पद्धत आहे बाग जी ती आहे ती आपण वापरणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता असं पूर्ण आपण माती वरती काढलेली आहे. आणि याच्या पुढचं जे काम आहे म्हणजे ही जी आपली सुपारी याच्या गोल आपल्याला एक राऊंड करायचं आहे. म्हणजेच आपल्याला आळे पद्धत जे पाणी द्यायची आहे ती करायची आहे. म्हणजेच आपण कोकणातल्या भाषेत त्याला बिरदावन असं म्हणतो. तर ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत धन्यवाद.